नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्रातील सध्याचं शिंदे फडणवीस आणि आता नव्यानं सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार यांच्या महायुतीचं सरकार हे दिल्लीनं बनवलं, ईडी सीबीआयनं बनवलं। हे सरकार ना फडणवीस यांनी बनवलं, ना एकनाथ शिंदे यांनी, ना अजित पवार यांनी बनवलं। असा जावई शोध आज शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी लावला। जर हे सरकार या तीन नेत्यांनी बनवलं नाही तर यापूर्वी राज्यात स्थापन झालेलं महाविकास आघाडीचं सरकार मग कोणी बनवलं होतं असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतील गृहमंत्रालयानं बोलवलेल्या एका बैठकीसाठी गेले होते। त्यावरून आज पुन्हा संजय राऊत यांनी त्यांच्या दिल्लीत येण्यावर आक्षेप घेतला। हे सरकार दिल्लीनं बनवलं आहे, दिल्लीच्या हातात या सरकारच्या विजारीच्या नाड्या आहेत वगैरे वगैरे संजय राऊत बोलताना म्हणाले। आता राज्य चालवणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याला त्यांच्याविषयी संबंधित कामासाठी दिल्लीला यावंच लागतं, कारण आपल्या देशाचा कारभार हा राजधानी दिल्लीतून चालतो। देशाचं सर्वोच्च सभागृह दिल्लीत आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जायचं नाही तर मग कुठं पाकिस्तानात जायचं? देशात सत्ता कोणाची आहे, कोणत्या पक्षाची आहे हे इथं महत्त्वाचं नसतं। दिल्लीत सरकार एका पक्षाचं आणि राज्यात सरकार दुसऱ्या पक्षाचं असलं तरी राज्याच्या विविध कामासाठी राज्य चालवणाऱ्या प्रमुखांना दिल्ली वाऱ्या या कराव्याच लागतात। त्या राज्याच्या हिताच्या दृष्टीने असतात, त्याला वेगळ्या अर्थाने घेण्याची काहीच गरज नाही। राज्यात 2019 मध्ये जे महाविकास आघाडी सरकार तयार झालं हे सुद्धा दिल्लीच्याच आशीर्वादानं झालं होतं। याचा विसर कदाचित संजय राऊत यांना पडलेला दिसतो। जेव्हा अशा पद्धतीचं सरकार तयार करण्याच्या हालचाली झाल्या तेव्हा काँग्रेस पक्षानं पहिल्यांदा नाकच मुरडली होती। कसल्याही प्रकारचा कौल नसताना केवळ भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून बाजूला ठेवायचं या हेतूनं ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी हे नियोजन केलं होतं। कारण विधानसभा निवडणुकांचे जसे निकाल लागू लागले आणि आपल्याला मिळणाऱ्या जागांचा जसा अंदाज येऊ लागला तसं उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सर्व पर्याय खुले असल्याचं विधान केलं होतं। तेही निवडणूक भारतीय जनता पक्षाबरोबर युतीमध्ये लढवून। त्याचवेळी त्यांचा इरादा हा लक्षात आला होता आणि इकडे जागांची जुळवाजुळव करून सत्तेत बसू शकतो म्हटल्यावर काँग्रेस नेत्यांची चुळबुळ सुरू झाली। त्यावेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या तशा पहिल्यांदा तयार झाल्याच नाहीत। त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी शरद पवार दिल्लीला गेले आणि मग हे सरकार बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या। म्हणजे राज्यात आपल्याला जनतेनं बहुमत दिलंच नव्हतं तरी पण सत्तेत बसण्याची तिन्ही पक्षांची महत्त्वाकांक्षा त्यावेळी लपून राहिलेली नव्हती। त्यामुळे खरं तर संजय राऊत यांच्या महाविकास आघाडीचं सरकार हेच दिल्लीच्या कुबड्या घेतल्यानं तयार झालेलं सरकार होतं आणि आता राज्यात असलेलं सरकार हे दिल्लीमुळे तयार झालं असं म्हणता येणार नाही, पण दिल्लीच्या भरोशावर हे सरकार तयार झालं असं म्हणायला काही हरकत नाही। कारण ज्या वेळेला एकनाथ शिंदे हे समर्थक आमदार आणि खासदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडले त्याचवेळी त्यांनी असं सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाबरोबर असलेली नैसर्गिक युती तोडून केवळ सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन वेगळ्या विचारसरणीच्या पक्षांबरोबर युती केली। म्हणजे निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी मिळून मतदारांना मतं मागितली होती आणि मतमोजणीनंतर शिवसेनेनं वेगळी वाट धरली। अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या अजित पवार यांनी देशाचं नेतृत्व हे नरेंद्र मोदीच योग्य पद्धतीनं करू शकतात आणि त्यांच्या नेतृत्वात देशाला उज्ज्वल भविष्य असल्याचं सांगत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारला समर्थन देण्याचा निर्णय घेतला। या दोन्ही घडामोडी घडल्या त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असोत या दोघांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या राजवटीवरच विश्वास ठेवून राज्यातल्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला। हे त्यांनी कुठेही अमान्य केलेलं नाही। त्यामुळे संजय राऊत जे म्हणतात की राज्यातल्या सरकारच्या नाड्या दिल्लीच्या हातात आहेत हे त्यांचं म्हणणं साफ चुकीचं असून राज्यातल्या
तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन हे सरकार बनवलं हेच सत्य आहे। आज त्यांनी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या हातात डमरू असून उर्वरित दोघे म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्यांच्या तालावर नाचत असल्याच्या अर्थाचं विधान केलं। आता या विधानाला काय अर्थ आहे? राज्यातील तिघेही प्रमुख पदाधिकारी हे दीर्घकाळ अनुभव असलेले आहेत। त्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा अनुभव नसला तरी ते यापूर्वी मंत्रिमंडळात मंत्री म्हणून राहिलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी तर सलग 5 वर्ष निर्विवादपणे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उत्तम कामगिरी केलेली आहे। तर अजित पवार हे आघाडी सरकार असल्यापासून राज्याच्या मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्याचे मंत्री तसंच उपमुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ काम केलेले मंत्री आहेत। त्यामुळे तिघांचा अनुभव दांडगा आहे। उलट त्यांच्या या अनुभवाचा उपयोग किंवा फायदा हा राज्यशक्ताला गती देण्यासाठीच होत असल्याचं दिसून येतं। केवळ काहीतरी मदारी म्हणून, हातात डमरू आहे म्हणून आणि त्या तालावर नाचणारे बंदरं आहेत म्हणून असं हिणवणं हे सामान्य जनतेला आवडत नाही। आपल्या पाठीराख्यांना किंवा समर्थकांना अशी भाषा आवडते म्हणजे ती राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला आवडतेच असं नाही। अलीकडच्या काळात राजकारणातील आरोप प्रत्यारोप करत असताना घसरलेला भाषेचा स्तर जनतेला आवडलेला नाही। सामान्य लोक ते वेळोवेळी बोलूनही दाखवत असतात। याची पूर्ण माहिती अशा राजकारण्यांनी घेण्याची आवश्यकता आहे। सध्याच्या या तिन्ही पक्षांच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हातात डमरू आहे असं संजय राऊत म्हणत असतील तर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोणाच्या हातात डमरू होता असा प्रश्न नैसर्गिक न्यायानं तयार होतो। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका ही संजय राऊत यांना चांगलीच झोंबलेली दिसते आणि त्यांच्या या उद्वेगातूनच त्यांनी आज राज्य सरकारमधील तिन्ही प्रमुख नेत्यांवर टीका केली असंच म्हणावं लागेल। तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।